Today we have to see the types of systems. In the previous videos, in the previous lectures, we have studied the system, surrounding, boundary and universe, out of which we are focusing on the system. What is meant by system? System म्हणजे काय हे आपण पाहिलेलं आहे. System means the part of universe which is under thermodynamic investigation. म्हणजे ज्या कोणत्या गोष्टीचा आपण थर्मोडायनॅमिकमध्ये स्टडी करतो त्या गोष्टीला आपण काय म्हणतो, सिस्टीम. बरोबर आहे. मग ह्या सिस्टीम किती प्रकारच्या असतात, सिस्टीमचे टाइप्स किती आहे हे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. सो देर आर 3 टाइप्स ऑफ सिस्टीम्स: ओपन सिस्टीम्स, क्लोज सिस्टीम अँड आयसोलेटेड सिस्टीम. ओपन सिस्टीम मीन्स काय, दॅट वी हॅव टू सी हिअर. ओपन सिस्टीम मीन्स ओपन सिस्टीम ओपन सिस्टीम. ओपन सिस्टीम मीन्स जे सिस्टीम ओपन असते असं नाही म्हणू शकत आपण. ओपन असते पण त्या सिस्टीममध्ये महत्त्वाची गोष्ट आहे की हा अशा प्रकारचा कप असेल आणि या कपमध्ये हा कप आहे सपोज, या कपमध्ये आपण काय घेतलेलं आहे, हॉट कॉफी. दिस इज हॉट कॉफी. हॉट कॉफी इन अ कप. Open system. Open system means a system which exchanges both energy as well as matter. बरोबर आहे. ज्या सिस्टीममधून एनर्जी तसेच मॅटरसुद्धा सराउंडिंगमध्ये एक्सचेंज केला जाते त्याला आपण काय म्हणतो, ओपन सिस्टीम. सो लेट अस सी विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल. आता आपण या एक्झाम्पलमध्ये काय केलं, ओपन सिस्टीमच्या एक कप घेतलेला आहे आणि त्या कपमध्ये काय आहे, हॉट कॉफी. हॉट कॉफी म्हणू शकता किंवा गरम चहा म्हणू शकता किंवा गरम कॉफी म्हणू शकता किंवा गरम पाणी घेऊ शकता तुम्ही एक्झाम्पल म्हणून. बरोबर आहे. तर हे झाली सिस्टीम. हॉट कॉफी इन अ कप हे काय झाली, सिस्टीम. आता हा कप जो आहे हा ओपन आहे, आपल्या हातात असते. एखादा चहाचा जो कप आहे तो आपल्या हातात असते, येत्या लक्षात. मग हातात जेव्हा आपल्या चहाचा कप असेल त्यावेळेस त्या चहाच्या कपामधून काय निघते, व्हेपर्स निघतात. बरोबर आहे. तर ते व्हेपर मीन्स काय होते, आता ह्या ज्या व्हेपर्स आहे, दीज वेपर्स आर कॉल्ड ॲज मॅटर. या व्हेपर्सला काय म्हणतो आपण, मॅटर. बरोबर. आणि जेव्हा आपण हातात कप पकडून ठेवणार त्यावेळेस आपल्या हाताला काय होते, गरमपणा जाणवते. म्हणजे गरमपणा जाणवते म्हणजे काय की त्यामध्ये काय आहे, हीट आहे. म्हणजे बाहेर आपल्याला हीट जाणवत आहे, येत्या लक्षात. तर हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. हीट काय आहे, एक एनर्जीचा फॉर्म आहे, म्हणजे एनर्जी आहे. म्हणजे आता काय होऊन राहिलं की हे जे सिस्टीम आहे ज्याचा आपण स्टडी करून राहिलो, स्टडी कशाचा करून राहिलो आपण, हा जो कप आहे कपमध्ये असलेल्या हॉट कॉफीचा आपण स्टडी करत आहे. म्हणजे हे पूर्ण काय झाली, सिस्टीम. हॉट कॉफी इन अ कप इज अ सिस्टीम. तर हे पूर्ण सिस्टीम झाली. आता या सिस्टीममधून व्हेपर्सला आपण काय म्हणतो, वाफ हा एक पदार्थ आहे म्हणून त्याला मॅटर म्हणू शकतो आपण. आणि हाताने आपण पकडून ठेवला असला जर कप तर आपल्या हाताला किंवा आपल्या बोटांना काय जाणवते, गरमपणा जाणवते. गरमपणा जाणवते म्हणजे काय बाहेर निघून राहिली, या कपमधून बाहेर काय निघत आहे, हीट. बरोबर आहे. अँड हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. दॅट इज वाय वी कॅन से दॅट दिस सिस्टीम, ही जे सिस्टीम आहे, दिस सिस्टीम इज एक्सचेंजिंग द एनर्जी अँड द मॅटर विथ द सराउंडिंग. बरोबर आहे. म्हणजे हे जे सिस्टीम आहे हे सिस्टीम काय करत आहे, या सराउंडिंगमध्ये काय रिलीज करत आहे, काय एक्सचेंज करत आहे, मॅटर आणि एनर्जी. दोन गोष्टी एक्सचेंज होत आहे. सिस्टीममधून सराउंडिंगमध्ये काय जात आहे, एनर्जी जात आहे आणि मॅटरसुद्धा जात आहे. मॅटर कोणता आहे इथे, वेपर्स. ह्या दोन्ही गोष्टी एक्सचेंज होत आहे सिस्टीमकडून सराउंडिंगकडे. तर
अशा प्रकारच्या सिस्टीमला आपण काय म्हणतो, ओपन सिस्टीम. बरोबर आहे. आता ओपन सिस्टीममध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे की ही ओपन असल्यामुळे काय होऊन राहिलं, मॅटर बाहेर जाऊन राहिलं, म्हणजेच वेपर्स बाहेर पडू शकून राहिल्या. येत्या लक्षात. आणि त्यासोबतच ही जी सिस्टीम आहे एनर्जीसुद्धा काय करून राहिली, सिस्टीम सराउंडिंगमध्ये एक्सचेंज करून राहिली. म्हणून या प्रकारची जी सिस्टीम असेल त्याला काय म्हणतो आपण, ओपन सिस्टीम. बरोबर आहे. तर याच्यावरून आपल्याला डिफाईन करता येईल ओपन सिस्टीम. तर ओपन सिस्टीमला आपण डिफाईन करू. कशा प्रकारे डिफाईन करणार आपण ओपन सिस्टीमला, डिफाईन कसं करणार पहा. द सिस्टीम म्हणजे ह्या बीकर आणि हा याच्यामध्ये असलेला चहा, याला आपण सिस्टीम म्हटलं आहे. दिस इज अ सिस्टीम. ही काय आहे, एक सिस्टीम आहे. आणि ह्या सिस्टीमला सोडून जे काही आजूबाजूचं सगळं आहे त्याला आपण काय म्हणू, सराउंडिंग म्हणू. ठीक आहे. याला डिफाईन करू आपण. कसं डिफाईन करणार, अ सिस्टीम विच एक्सचेंजेस बोथ एनर्जी अँड द मॅटर. काय काय एक्सचेंज करून राहिला, एनर्जी अँड द मॅटर. कोणासोबत, कुठे जाऊन राहिलं हे एनर्जी आणि मॅटर, हे जाऊन राहिलं सराउंडिंगमध्ये. सिस्टीममधून कशामध्ये जात आहे, सराउंडिंगमध्ये बाहेर पडत आहे. म्हणजेच काय, जो आपल्या हातात असलेला चहाचा कप आहे तो सिस्टीम आहे, आणि आपला हात आणि हे आजूबाजूचं त्या कप सोडून बाकीचं सगळं काय आहे, सराउंडिंग आहे. तर ते जे वेपर्स आहे म्हणजे मॅटर आहे, वेपरला मॅटर म्हणत आहे आपण, आणि हाताला जो गरमपणा जाणवत आहे त्याला म्हणत आहे आपण हीट. बरोबर आहे, म्हणजे एनर्जी. तर ह्या दोन्ही गोष्टी सराउंडिंगमध्ये जात आहे. येत्या लक्षात. म्हणून म्हणत आहे आपण अ सिस्टीम विच एक्सचेंजेस बोथ एनर्जी ॲज वेल ॲज मॅटर विथ द सराउंडिंग इज कॉल्ड ॲज ओपन सिस्टीम. त्याला काय म्हणतो आपण, ओपन सिस्टीम. नाव टर्न टुवर्ड्स द क्लोज सिस्टीम. क्लोज सिस्टीम. क्लोज सिस्टीम काय, तर नावावरून आपण सांगू शकतो. द नेम सजेस्ट दॅट द सिस्टीम इज क्लोज, इट इज कवर्ड. बरोबर आहे. क्लोज सिस्टीमचा मिनिंग काय होणार, की जे काही सिस्टीम आपण घेणार ती क्लोज असेल, कवर्ड असेल, झाकलेली असेल. बरोबर आहे. ती ओपन नसणार, ती काय आहे, क्लोज आहे. मग क्लोज सिस्टीमचं एक्झाम्पल काय घेणार आपण, हेच एक्झाम्पल घेऊ आपण. एक आपण अशा प्रकारे कप घेणार. बरोबर, कप घेणार आणि या कपमध्ये काय घेत आहे आपण, हॉट टी और हॉट कॉफी. बरोबर आहे. हा एक कप घेतला आपण आणि या कपमध्ये काय आहे, हॉट टी किंवा हॉट कॉफी आहे. तर आपण हॉट कॉफी घेतला आहे तर आपण इथे हॉट कॉफी म्हणू. तर सिस्टीम काय झाली, हॉट कॉफी इन अ कप. हे सिस्टीम झाली. दिस इज अ सिस्टीम. हॉट कॉफी इन अ कप इज अ सिस्टीम. हे म्हणजे हे जे तुम्हाला डायग्राम दिसून राहिली, कप आणि त्यामध्ये असलेला हॉट कॉफी, तर हे पूर्ण सिस्टीम झाली. आणि याच्या आजूबाजूचं काय आहे, सगळं सराउंडिंग झालं. हे लक्षात आलं तुमच्या. आता याच्यावर आपण काय करून टाकू, एक सॉसर, बशी ज्याला म्हणू आपण. बरोबर आहे. सॉसर आपण झाकून दिली, त्याच्यामुळे हे सिस्टीम काय झाली, आता कवर्ड झाली. म्हणजे कवर्ड झाली म्हणजेच काय झाली, ही क्लोज झाली. क्लोज सिस्टीम म्हणू आपण. बरोबर आहे. तर सॉसर टाकल्यामुळे, कपवर आपण बशी घेतल्यामुळे, सॉसर मीन्स बशी, तर कपावरती बशी ठेवल्यामुळे ती सिस्टीम आता ओपन राहिली नाही, ती काय झाली, क्लोज सिस्टीम बनली. आता क्लोज सिस्टीम जर बनली तर तुम्हीच विचार करू शकता की आपण तो कप हातात पकडल्यानंतर काय होणार, वेपर्स बाहेर पडतील का, नाही. म्हणजे मॅटर बाहेर पडणार नाही, कारण वेपर म्हणजे पदार्थ, पदार्थालाच आपण मॅटर म्हणतो. बरोबर आहे. तर बशी ठेवल्यामुळे त्यातून वेपर्स बाहेर पडणार नाही, म्हणजे मॅटर सराउंडिंगमध्ये जाणार नाही. पण दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, आपण जेव्हा पकडून ठेवतो तेव्हा आपल्याला गरमपणा जाणवते. बरोबर आहे. कपातून आपल्याला हीट जाणवते की बाहेर येत आहे, म्हणजे आपल्या बोटाला गरमपणा जाणवतो. म्हणजेच त्या कपामधून बाहेर म्हणजे सराउंडिंगमध्ये काय येत आहे, हीट येत आहे. बरोबर आहे. म्हणजेच एनर्जी बाहेर पडत आहे. तर आता तुम्हाला दोन गोष्टीपैकी एक गोष्ट अशी जाणवली की मॅटर बाहेर पडत नाही आहे, फक्त बाहेर काय येत आहे, म्हणजे सराउंडिंगमध्ये काय येत आहे, एनर्जी येत आहे.
सराउंडिंगमध्ये काय येत आहे, एनर्जी येत आहे. इथे आपण पाहू शकतो की इथे आपल्याला हीट जाणवेल म्हणजेच काय एक्सचेंज होणार, एनर्जी एक्सचेंज होणार. एनर्जी विल बी एक्सचेंज बाय द सिस्टीम विथ द सराउंडिंग. बरोबर आहे. म्हणजे ही एनर्जी सिस्टीममधली एनर्जी, गरम होतं का, आधी होतं का गरम, आपला बोट गरम होता का, नाही. पण जेव्हा when you hold the cup in your hand, at times the heat energy comes out through this hot coffee. बरोबर आहे. त्या हॉट कॉफी आणि कपमधून हीट एनर्जी बाहेर येते, तेव्हा आपल्याला गरमपणा जाणवतो. म्हणजे ती हीट कशामधून आली, सिस्टीममधून सराउंडिंगमध्ये आली. सिस्टीममधून कशामध्ये आली, सराउंडिंगमधून आली. सिस्टीममधून कशामध्ये आली, सराउंडिंगमध्ये हीट आली, म्हणजेच एनर्जी सराउंडिंगमध्ये आली. येतं लक्षात. तर याचा अर्थ आहे की हा सिस्टीम काय करत आहे, सराउंडिंगसोबत एनर्जी एक्सचेंज करत आहे. पण इथून वेपर्स बाहेर पडत नाही आहे. जसं या ओपन सिस्टीममध्ये काय होऊन राहिलं होतं, वेपर्स बाहेर पडत होत्या. बरोबर आहे. वेपर्स बाहेर पडून राहिल्या होत्या, पण इथे दिसत आहे का आपल्याला, नाही. म्हणजेच मॅटर बाहेर पडत नाही. म्हणजे मॅटर इज नॉट एक्सचेंज बाय द सिस्टीम विथ द सराउंडिंग. म्हणजेच हे सिस्टीम सराउंडिंगसोबत मॅटर एक्सचेंज करत नाही. ठीक आहे. आता पहा, मीन्स मॅटर एक्सचेंज होत नाही, वेपर बाहेर पडत नाही, मॅटर एक्सचेंज होत नाही. आता आपल्याला दोन गोष्टी इथे दिसून येत आहे, एनर्जी आणि मॅटर. त्यापैकी फक्त एनर्जी एक्सचेंज केल्या जाते, मॅटर एक्सचेंज केल्या जात नाही. बरोबर आहे. म्हणून अशा प्रकारच्या सिस्टीमला, की जी सिस्टीम फक्त सराउंडिंगसोबत काय एक्सचेंज करते, एनर्जी एक्सचेंज करते, मॅटर एक्सचेंज करत नाही, तिला आपण काय म्हणतो, क्लोज सिस्टीम. ज्या सिस्टीममधून दोन्ही एक्सचेंज केल्या जाते, एनर्जी ॲज वेल ॲज मॅटर, काय एनर्जी ॲज वेल ॲज मॅटर एक्सचेंज केल्या जाते, त्या सिस्टीमला काय म्हणतो आपण, ओपन सिस्टीम. आणि ज्या सिस्टीममधून एनर्जीच एक्सचेंज केल्या जाते, मॅटर एक्सचेंज केला जात नाही, त्या सिस्टीमला आपण काय म्हणतो, क्लोज सिस्टीम. बरोबर आहे. नाव वी कॅन डिफाईन द क्लोज सिस्टीम फ्रॉम दिस डायग्राम लाईक दिस. द सिस्टीम, दिस इज अ सिस्टीम ॲज वी नो दॅट. हे सिस्टीम आहे, इथे लिहिलं आहे आपण, दिस इज अ सिस्टीम. बरोबर आहे. म्हणून आपण काय म्हणतो, अ सिस्टीम विच एक्सचेंजेस ओनली एनर्जी but not the matter with the surrounding is called as closed system. इथे लिहिलं आहे आपण डेफिनेशन, ती पाहून घ्या. ठीक आहे. काय काय म्हटलं आपण, द सिस्टीम which exchanges only energy but not the matter with the surrounding is called as क्लोज सिस्टीम. त्याला काय म्हणू आपण, क्लोज सिस्टीम म्हणू. बरोबर आहे. तर अशा प्रकारे, जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही स्वयंपाक केला असेल तर त्यामध्ये आपण गंजामध्ये भाजी शिजवतो. बरोबर आहे. भाजी शिजवताना काय होते, शिजत असताना वेपर्स बाहेर पडते. बरोबर आहे. म्हणजे मॅटर बाहेर पडून राहिलं. दुसरी गोष्ट, त्या गंजाला जर तुम्ही बोट लावून पाहिला, टच करून पाहिला, तर ते गरम लागते. म्हणजेच त्याचा अर्थ काय आहे, हीट बाहेर पडून राहिली, म्हणजे एनर्जी बाहेर पडून राहिली. म्हणून त्या न झाकलेल्या गंजाला आणि त्यामध्ये शिजत असलेल्या भाजीला आपण काय म्हणू, सिस्टीम. पण ती कोणती सिस्टीम राहणार, ओपन सिस्टीम. कारण ती काय काय एक्सचेंज करत आहे, एनर्जी ॲज वेल ॲज मॅटर. बरोबर आहे. पण ते जर त्याच्यावर एखादं झाकण झाकून दिलं आपण, बरोबर आहे, त्याला झाकलं, त्याला कवर केलं, तर त्यावेळेस काय होणार, फक्त आपल्याला गरमपणा जाणवेल, पण पाण्याची वाफ बाहेर पडणार नाही. म्हणजेच मॅटर बाहेर पडू शकत नाही. अशा वेळेस त्या सिस्टीमला आपण काय म्हणतो, क्लोज सिस्टीम. बरोबर आहे. नाव टेक अ लुक ॲट द थर्ड टाईप ऑफ सिस्टीम, दॅट इज द आयसोलेटेड सिस्टीम. Isolated system. What is mean by isolated system? Isolated system means आपण अशाच प्रकारची एक सिस्टीम घेणार. इथे आपण काय घेतलं, हॉट टी और हॉट कॉफी इन अ कप. बरोबर आहे. कप घेतला आपण, त्यामध्ये हॉट कॉफी घेतली,
या कपामध्ये काय घेतलेलं आहे आपण, हॉट कॉफी, गरम कॉफी, बरोबर आहे. किंवा तुम्ही गरम चहाही घेऊ शकता किंवा बॉइलिंग वॉटरही घेऊ शकता, बरोबर आहे. किंवा कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 पण घेऊ शकता. येतं लक्षात. तर अशा प्रकारचा हॉट टी और हॉट कॉफी इन अ कप घेतल्यानंतर याला काय करायचं, याला थोडं इन्सुलेशन करायचं, म्हणजे याला इन्सुलेटेड कंटेनरमध्ये ठेवून द्यायचं, बरोबर आहे. पहा, हा इन्सुलेशन आहे. हे इन्सुलेटर म्हणजे काय होते, तुम्ही शिकले असाल. इन्सुलेटर मीन्स which cannot allow the heat come inside or it will not let it go outside, बरोबर आहे. म्हणजे हीटला तो आतमध्येही येऊ देत नाही आणि आतमधली हीट बाहेर जाऊ देत नाही. त्याला काय म्हणू आपण इथे, इन्सुलेटर, बरोबर आहे. तर हा इन्सुलेटर आहे. आणि कंडक्टर काय करत असते, हीट कंडक्ट करते आणि हीट म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाते, त्याला आपण काय म्हणू, कंडक्टर. आणि इथे इन्सुलेटर काय आहे की इट डज नॉट कंडक्ट द हीट, तो हीट कंडक्ट करत नाही. म्हणजे आतमधली हीट बाहेर जाऊ देत नाही आणि बाहेरची हीट आतमध्ये येऊ देत नाही. याला आपण थर्मोडायनॅमिक्सच्या लँग्वेजमध्ये काय म्हणू शकतो की हा जो इन्सुलेटर आहे, या इन्सुलेटरमध्ये किंवा या सिस्टीममधली जी हीट आहे ती सिस्टीममधली हीट बाहेर जाऊ देत नाही किंवा सराउंडिंगमधली हीट सिस्टीममध्ये येऊ देत नाही, म्हणून आपण त्याला काय म्हणतो, इन्सुलेटर. काय म्हणायचं, इन्सुलेटर. दिस इज इन्सुलेटर. हा इन्सुलेटर आहे किंवा इन्सुलेटेड वॉल्स. आता या इन्सुलेटेड वॉल्सच्या आतमध्ये आपण काय ठेवलेलं आहे, हॉट कॉफी इन अ कप. या कपमध्ये हॉट कॉफी ठेवलेली आहे आपण. तर काय होणार की याच्यामधून या आत असल्यामुळे याच्यामधली हीट बाहेर येणार नाही किंवा बाहेरची हीट तर आतमध्ये येणार नाही, बरोबर आहे. पण आपल्यासाठी महत्त्वाचं हे आहे की या सिस्टीममधून, हे सिस्टीम आहे, बरोबर आहे, या सिस्टीममधून हीट बाहेर येणार नाही. आणि दुसरी गोष्ट, ह्या ज्या वेपर्स राहतील, ह्या वेपर्ससुद्धा या इन्सुलेटेड वॉल्सच्या बाहेर जाणार नाही. म्हणजे मॅटरसुद्धा बाहेर जाणार नाही आणि हीट म्हणजेच एनर्जीसुद्धा बाहेर जाणार नाही, बरोबर आहे. मीन्स दिस डज नॉट एक्सचेंज, means this system does not exchange either energy or matter, बरोबर आहे. म्हणजे हा एक्सचेंज करत नाही. हे जी सिस्टीम आहे, अशा प्रकारची जी सिस्टीम आहे, इन्सुलेटेड सिस्टीम जी आहे ती काय करत नाही, एनर्जी एक्सचेंज करत नाही आणि मॅटरसुद्धा एक्सचेंज करत नाही. अशा प्रकारच्या सिस्टीमला आपण काय म्हणायचं, आयसोलेटेड सिस्टीम. आयसोलेटेड म्हणजे वेगळी केलेली. आता हे जे सिस्टीम आहे ही सराउंडिंगपासून बिलकुल वेगळी केलेली आहे. म्हणजेच या सिस्टीममधली हीट बाहेर जात नाही सराउंडिंगमध्ये किंवा सराउंडिंगमधली हीट या सिस्टीममध्ये जात नाही, बरोबर आहे. त्या सिस्टीमला सराउंडिंगपासून आयसोलेटेड केलेलं आहे कोणी, या इन्सुलेटेड वॉल्सनी, बरोबर आहे. म्हणून अशा प्रकारच्या सिस्टीमला आपण आयसोलेटेड सिस्टीम म्हणायचं. थोडक्यात लक्षात ठेवा की जी सिस्टीम एनर्जी किंवा मॅटर सराउंडिंगमध्ये एक्सचेंज करत नाही त्याला काय म्हणतो आपण, आयसोलेटेड सिस्टीम. याचं बेस्ट एक्झाम्पल थर्मास फ्लास्क आहे, बरोबर आहे. हॉट पॉट आहे किंवा जे आईस्क्रीमचे फ्रीजर असतात ते फ्रीजर आहे किंवा आपला घरचा फ्रीज, तो सुद्धा आयसोलेटेड सिस्टीमचा एक्झाम्पल आहे, बरोबर आहे. कारण तुम्हाला माहीत आहे की थर्मासमध्ये जो गरम चहा आहे तो गरमच राहतो. येतं लक्षात. जर समजा आपण गरम चहा थर्मासमध्ये भरून नेला तर काही वेळानंतरही तो गरमच राहतो. येतं लक्षात. का बरं, कारण त्यामधली जे हीट आहे ते त्या सिस्टीममधून मीन्स त्या थर्मासमधून बाहेर जात नाही.
किंवा बाहेरचा थंडपणा आतमध्ये येत नाही किंवा बाहेरचा गरमपणाही आतमध्ये येऊ देत नाही. म्हणून त्या थर्मास फ्लास्कमध्ये अशा इन्सुलेटेड वॉल्स असतात. त्यामुळे त्या सिस्टीममधली हीट सराउंडिंगमध्ये जात नाही किंवा बाहेर जात नाही. आणि हीट जर बाहेर गेली नाही तर हीट जशीच तशी असल्यामुळे तो चहा गरमच राहतो. बरोबर आहे. तर अशा प्रकारे थर्मास फ्लास्क म्हणजेच हॉट टी इन अ थर्मास फ्लास्क इज अ एक्झाम्पल ऑफ आयसोलेटेड सिस्टीम. ते कशाचं एक्झाम्पल आहे? आयसोलेटेड सिस्टीम. आय होप तुम्हाला हे तिन्ही सिस्टीम लक्षात आलं असेल, पण तरी एक वेळा पाहून घ्या की 3 प्रकारच्या सिस्टीम आहे. देर आर 3 टाईप्स ऑफ सिस्टीम. सिस्टीम आपल्याला माहीत आहे की ज्याचा स्टडी करतो आपण थर्मोडायनॅमिक्समध्ये त्याला आपण काय म्हणतो? सिस्टीम म्हणायचं. ज्याचा स्टडी करतो किंवा ज्याचं इन्व्हेस्टिगेशन करतो. इन्व्हेस्टिगेशन करणे म्हणजे स्टडी करणे एक प्रकारे. ठीक आहे. तर ज्याचा आपण इन्व्हेस्टिगेशन करतो किंवा ज्या गोष्टीचा आपण थर्मोडायनॅमिक्समध्ये स्टडी करतो त्याला सिस्टीम म्हटलं. आणि सिस्टीम 3 प्रकारच्या आहे. कोणत्या? ओपन सिस्टीम, क्लोज सिस्टीम आणि आयसोलेटेड सिस्टीम. ओपन सिस्टीममध्ये एनर्जी आणि मॅटर दोन्हीही सराउंडिंगमध्ये जातात. बरोबर आहे. सराउंडिंगसोबत एक्सचेंज केल्या जाते. येतं लक्षात? अशा प्रकारच्या सिस्टीमला आपण काय म्हणतो? ओपन सिस्टीम. आणि दुसऱ्या प्रकारची जे सिस्टीम आहे त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त एनर्जी मीन्स इट एक्सचेंजेस ओनली एनर्जी. याच्यामध्ये फक्त एनर्जी एक्सचेंज होते, मॅटर होत नाही. आपण कप झाकून जर ठेवला तर चहाच्या ज्या वाफा आहे, बरोबर आहे, ज्या वेपर्स आहे म्हणजे मॅटर आहे ते बाहेर पडू शकत नाही. म्हणून अशा प्रकारच्या सिस्टीमला म्हणजे ज्यामध्ये एनर्जी एक्सचेंज होते, मॅटर एक्सचेंज होत नाही, अशा प्रकारच्या सिस्टीमला आपण क्लोज सिस्टीम म्हणतो. आणि अशी सिस्टीम की ज्यामधून दोन्हीही एक्सचेंज होत नाही म्हणजे एनर्जीसुद्धा एक्सचेंज होत नाही आणि मॅटरसुद्धा एक्सचेंज होत नाही, अशा प्रकारच्या सिस्टीमला आपण काय म्हणतो? आयसोलेटेड सिस्टीम्स. बरोबर आहे. एक वेळा डेफिनेशन रिकॉल करून देतो. अ सिस्टीम विच एक्सचेंजेस, इथे काय लिहिलं आहे आपण? अ सिस्टीम विच एक्सचेंजेस बोथ एनर्जी ॲज वेल ॲज मॅटर. बोथ एनर्जी अँड मॅटर विथ द सराउंडिंग इज कॉल्ड ॲज ओपन सिस्टीम. आणि त्याचं एक्झाम्पल आपण पहिलेच सांगितलं आहे. ओपन कप आहे. ओपन आहे म्हणून हे दोन्ही गोष्टी पॉसिबल आहे एक्सचेंज होणं. ओपन कप कंटेनिंग हॉट कॉफी प्लेस इन अ रूम. बरोबर आहे. त्यानंतर दुसरी सिस्टीम आहे क्लोज सिस्टीम. त्याची डेफिनेशन काय लिहिली आपण? अ सिस्टीम दॅट एक्सचेंजेस ओनली एनर्जी बट नॉट द मॅटर. पण मॅटर एक्सचेंज करत नाही, फक्त एनर्जी एक्सचेंज करते, म्हणून याला काय म्हणतो आपण? क्लोज सिस्टीम. ठीक आहे. याचं एक्झाम्पल आहे अ कप कंटेनिंग हॉट कॉफी कवर्ड विथ सॉसर. बरोबर आहे. त्यानंतर आयसोलेटेड सिस्टीम. A system that does not exchange or that does not allow the exchange. A system that does not allows the exchange of either energy or matter with the surrounding is called as isolated system. परत एक वेळा डेफिनेशन ऐकून घ्या. The system that does not allow the exchange of either energy or matter with the surrounding is called as the isolated system. And the example is a cup containing hot coffee covered with a saucer is insulated from the surrounding पासून ते काय केलं जाते? इन्सुलेट केल्या जाते with the help of insulating material. बरोबर आहे. इन्सुलेटिंग मटेरियलच्या इन्सुलेटेड वॉल्स असतात, त्याच्यामुळे सराउंडिंगपासून ही सिस्टीम काय केल्या जाते? इन्सुलेट केल्या जाते, वेगळी केल्या जाते, जेणेकरून या सराउंडिंगमधली हीट सिस्टीममध्ये जात नाही आणि सिस्टीममधली हीट सराउंडिंगमध्ये जाऊ शकत नाही. जर याच्यामधली हीट निघतही असेल तर या सिस्टीममध्येच ती राहते, पण सराउंडिंगमध्ये जात नाही. बरोबर आहे. एक वेळा पहा, जर एनर्जी आणि मॅटर एक्सचेंज करत असेल तर ओपन सिस्टीम, आणि फक्त एनर्जी एक्सचेंज करत असेल, मॅटर एक्सचेंज करत नसेल तर अशा सिस्टीमला क्लोज सिस्टीम. आयसोलेटेड सिस्टीम कशाला म्हणायचं? दोन्ही एक्सचेंज करत नाही, म्हणजे एनर्जी पण एक्सचेंज करत नाही आणि मॅटरसुद्धा एक्सचेंज करत नाही, अशा प्रकारच्या सिस्टीमला आपण आयसोलेटेड सिस्टीम. परत एक वेळा पहा.
जी सिस्टीम एनर्जी आणि मॅटर दोन्ही एक्सचेंज करते तिला काय म्हणायचं? ओपन सिस्टीम. जी फक्त एनर्जी एक्सचेंज करते तिला काय म्हणायचं? क्लोज सिस्टीम. आणि जी एनर्जी आणि मॅटर दोन्ही एक्सचेंज करत नाही त्याला आयसोलेटेड सिस्टीम म्हणू आपण. बरोबर आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला हे टाईप्स ऑफ सिस्टीम पाहायचे होते. आय होप यू अंडरस्टूड द टॉपिक. थँक्यू सो मच.